भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी गडचिरोलीच्या एका आमदारावरती गंभीर आरोप केलाय। गडचिरोलीच्या राईस मिल मालकांना काही नेत्यांचे दलाल ब्लॅकमेल करतायत। राईस मिलवरील कारवाईबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडण्यासाठी पैशांची मागणी केली जाते असा आरोप फुके यांनी केलाय। या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप आणि एक व्हिडिओ क्लिप फुके यांच्याकडे आहे। या क्लिप्स ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्द करणार आहेत। मुळात 11 मार्चला राईस मिल्सबद्दल विधिमंडळात प्रश्न विचारण्यात आला, त्याच्या 2 दिवस आधीच्या या क्लिप आहेत असा आरोप फुके यांनी केलाय। गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल्स धारकांवरती राज्य शासनाच्या माध्यमातून काही त्यांनी चुका केल्या होत्या। त्यात 2022-23 मध्ये कारवाई झाल्या होत्या। त्या कारवाईच्या संदर्भात परत LUQ लावून परत लक्षवेधी लावून तुमच्यावर आम्ही कारवाई करू या प्रकारच्या धमक्या देऊन त्यांच्याकडनं पैशाची मागणी करण्यात आली। या संदर्भातले एका नेत्याचे जे उजवे हात आहे त्यांची ऑडिओ क्लिप आहे आणि त्यांचे जे डावे हात आहे त्यांची माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे। मी माननीय फडणवीस साहेबांना ते दाखवले आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भातला फक्त सभागृहाला माहिती द्या, पण या संदर्भातलं जे आहे जोपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही, जोपर्यंत या संदर्भातली सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत कोणाचे नाव तुम्ही घेऊ नका। कोणत्याही राजकीय पक्षांचे नेते आणि एजंट तसंच गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं। या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही। कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल, त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल। आणि मी अगोदरच म्हटलं आहे की माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमधली सखोल चर्चा करण्यासाठी शेवटी ह्याचं गांभीर्य लक्षात घेता दोन्ही सभागृहामधील ज्या सदस्यांना ह्या विषयाच्या बाबतीमधली जी काही माहिती आहे ती माहिती एकत्रित करण्यासाठी आणि ह्याच्यावरती न्याय देण्याकरता ह्या विषयाची व्याप्ती बघता बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये आपल्या देखील तिथे बोलवलं जाईल। आता या प्रकरणावर ABP माझाने काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केलेले आहेत। हे सवाल काय आहेत त्याच्यावरती आपण नजर टाकूया, परंतु एकंदरीत हा जो एजंट संबंधातला हा जो नवीन प्रकार उघडकीस आलाय त्याबद्दल ABP माझाचे सवाल आहेत। लक्षवेधी मांडण्यासाठी पैसे मागणाऱ्या नेत्यांची नावं फुके जाहीर करणार का? लक्षवेधी मांडण्यासाठी पैसे मागितले जात असतील तर राईस मिल मालकांनी पोलिसांकडे तक्रार का नाही केली? आरोप प्रथमदर्शनी सिद्ध झाले तर अशा खंडणीखोर नेत्यांवरती कठोर कारवाई होणार का? उद्योजकांकडून खंडणी वसूल करण्याचे प्रकार महाराष्ट्रात कधी थांबणार? परिणय फुके हे सत्ताधाऱ्यांचेच आमदार आहेत। त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली की त्याचा तपास होईलच असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। ठीक आहे, परिणय फुके हे भारतीय जनता पक्षाचे सत्तारूढ पक्षाचेच आमदार आहेत। त्यांनी काही पुराव्यानिशी केला असेल तर मला वाटते मुख्यमंत्री योग्य ती चौकशी करतील। विधान परिषदेचे विधानसभेचे अध्यक्ष सभापती याची चौकशी करतील। या सगळ्या प्रकरणाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडनं। तुषार, हा सगळा जो प्रकार आहे एजंटच्या व्यवहाराबाबतचा, याबद्दल आतापर्यंत तरी कुठल्याही पद्धतीचं नाव घेण्याचं टाळलेलं दिसतंय परिणय फुके यांनी, परंतु हा प्रकार अतिशय गंभीर आहे आणि या संदर्भामध्ये आता कारवाई कशा पद्धतीने होऊ शकते किंवा पावलं उचलली जाऊ शकतात का, काय सांगता येईल? ओवे, जर का आपण बघितलं तर परिणय फुके यांनी काल विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता। त्याआधी त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की हा मुद्दा तुम्ही सभागृहामध्ये उचलवा, मात्र कोणाचं नाव घ्या नका, कारण की पहिले ही जी ऑडिओ क्लिप जे परिणय फुके यांच्याकडे जे पुरावे आहे त्याची फॉरेन्सिक चाचणी होईल। त्या फॉरेन्सिक चाचणीमध्ये जर का हे आढळून आलं की याच राजकीय नेत्यांच्या संबंधित लोकांनी यांना खंडणी मागितली। आता परिणय फुके उघडपणे नाव जरी घेत नसलं तरी त्यांचा जो दावा आहे की पूर्व विदर्भातील एक मोठा काँग्रेसचा नेता आहे आणि त्याच्या माणसांनी त्या
गडचिरोली येथे जे राईस मिलचा मालक आहे त्याच्या कार्यालयात जाऊन त्याला धमकी दिली, मागणी केली, सोबतच फोनवर देखील संवाद साधला। जर काही संपूर्ण प्रकरण बघितलं तर 11 मार्चला विधानसभेमध्ये भरड धान्य आणि या संदर्भात एक लक्षवेधी लागलेली होती त्या घोटाळ्यासंदर्भात। त्या लक्षवेधीच्या आधीच्या 2-3 दिवसाआधीचा हा संपूर्ण घटनाक्रम आहे आणि जो मालक आहे त्या मालकाने परिणय फुके यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। त्यामुळे परिणय फुके यांच्याकडे काही पुरावे आहेत ते त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेले आहे, ते सभागृहाच्या आतमध्ये मांडलेले आहे। त्यामुळे या संदर्भात आता सभागृहच निर्णय घेईल, कारण की विधान परिषदेचे मध्ये मंत्री कदम यांनी या संदर्भात उत्तर देताना म्हटलं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर मग या संपूर्ण प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाची पहिले फॉरेन्सिक तपासणी केली जाईल। त्यामुळे या संदर्भात विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी चर्चा होणार आहे। या संदर्भात विधान परिषदेमध्ये सभापतीकडे निश्चितच काय निर्णय येतात हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्याच्या परिस्थितीला परिणय फुके यांचा स्टँड हाच आहे की त्या नेत्यांचं नाव माझ्याकडे आहे, माझ्याकडे ठोस पुरावे आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सध्या त्याचं नाव घ्या नको, एकदा चौकशी होऊन द्या, त्यानंतर पुढची प्रक्रिया ही सभागृहाच्या आतमध्ये होईल आणि त्यानंतरच पुढची कारवाई केली जाणार आहे। तुषार, पण अशा पद्धतीने कुठलेही प्रश्न विचारण्यासाठी म्हणजे लक्षवेधी लावण्यासाठी किंवा न लावण्यासाठी पैसे घेणं हा सुद्धा एका पद्धतीचा खंडणीचाच प्रकार आपण मानला पाहिजे जर उद्योजकांना यांच्यामध्ये प्रेशराईज केलं जात असेल तर। धन्यवाद आपण तूर्तास दिलेल्या माहितीबद्दल। आम्ही वेळोवेळी अपडेट्स घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।